तुलसी हार राम कृष्ण हरे सदा नाम घोष हरि कथा
सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा तेरे सदा चित्ता समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भार दुलास आनंदे निर्भर दुलास सोना आनंदे निर्भर डोलत सोना
डुलत सो Thank you.
ना दे सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो ऐसा कोटे नाही देहची विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी जी पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो अलंकार आनंदी निर्भर डुल्लतसो महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रयीं समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन आनुसरे चरणा संततिया दुसरे चरण संततिया बोला दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया 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 दुसरे चरण संततिया 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 अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा जिते जन्म लागुना तिथे का जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा प्रभू धन्य धन्य एकनाथ धन्य धन्य एकनाथ धन्य धन्य एकनाथ हे धन्य धन्य एकनाथ हो एकनाथ पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला हे पायी माता देवीला नका पाहू गुन्हा दोष झालो दास नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै करो ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि तीन सिरी सहा हात तया माझे दंडवत पंढरीच्या देवराया देवराया दंडवत तुझे
पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण ओय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियाता आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग पेटी मास्तर श्रोतेमय बाप देखा नमन माझे तया दंडवत ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबडिया बोला अदन्यानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळ नामा मने विठ्ठल 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 सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भय डुलत असो काही गातीमध्ये निर्भय आहे काही गातीमध्ये निर्भर आहे दोघांचंही समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त देवमान्य संतमान्य वेदमान्य वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानावरती ज्यांना जागा प्राप्त झाली नवे नवे याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून जगाचा संसार ज्यांनी सुखाचा केला असे देहूचे वैराग्य सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानावरती जे विराजमान झाले असे देहूचे थोर साधू ज्यांच्या बीज उत्सवाच्या निमित्तानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग विठ्ठल 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 कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं प्रमुख कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं गेली 3 वर्ष पूर्ण झाली आणि या 4थ्या वर्षामध्ये परिधान करत असताना आपण अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी गाथा भजन सुद्धा असतं नाही का बाबा जाहिरातीमध्ये आहे आणि हरिपाठ काकडा कीर्तन या माध्यमातून आपण हा जगद्गुरु तुकोबरायांच्या उत्सवाचा हा घाट घातलेला आहे कुलस्वामिनी आपले ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालू असणारा हा नाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातला आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या नियमाप्रमाणे किंवा आचारसंहितेच्या वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेनुसार संप्रदायामध्ये सप्ताहामध्ये बाकीचं थोडंसं बंधन कमी असलं तरी काही कीर्तनकारांच्या वरती शास्त्रानं बंधन घालून दिलेलं आहे आणि त्यापैकी पहिलं बंधन म्हणजे सप्ताहामधलं पहिलं कीर्तन म्हणजे सुरुवात करत असताना पहिल्या दिवसाची सेवा एकतर भगवंताचं स्वरूप सांगावं किंवा भगवंताच्या नामाचा उच्चार सांगावा किंवा नामाचं महत्व सांगावं आणि काल्याच्या कीर्तनकाराला बंधन आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी अशा प्रकारे हा नियम आहे आणि या नियमाचं पालन करून आजचा नामपर अभंग विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे अभंग 4 चरणाचा आहे अभंग नामपर प्रकरणातील आहे अभंगाचा शब्दशः भावार्थ पाहिला तर अभंगाचा अर्थ इतका गूढ आहे माईबापांनो जगद्गुरु तुकोबराय साधकाच्या जीवनामध्ये नामस्मरण केल्यानंतर काय परिणाम होतो स्वतःच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला
आजच्या अभंगामध्ये व्यथित करताना महाराज सांगतात, आम्ही काय केलं? सदा नाम घोष करू हरिकथा. आम्ही सदा सर्वदा भगवंताचं नाम घेतलं, नामाचं कीर्तन केलं, नामाची कथा केली. त्याच्यामुळं काय झालं? तेने सदा चित्ता समाधान. त्याच्यामुळं सदा सर्व काळ आम्हाला समाधान प्राप्त झालं. पहिल्या चरणामध्ये सांगितलं. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं आणखी काय प्राप्त झालं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आम्हाला भगवंताच्या नामामुळं सर्व सुख स्वरूपातील अलंकार प्राप्त करायला मिळाले, आम्हाला प्राप्त झाले. आणि त्यामध्ये आम्ही आनंदानं, निर्भयतेनं किंवा निर्भर अगदी भरून त्या नामानं भरून गेलो. आमचं जीवन कृतार्थ झालं. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, आमच्या जीवनाला नंतर काय वाटलं? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहची विदेही भोगदशा. आम्ही देहविदेही अवस्थेमधली भोगदशा त्या नामामुळं भोगली आणि आम्हाला ती प्राप्त झाली. शेवटच्या चरणामध्ये महाराज खूप गोड सांगतात, आमचं जीवन कसं झालं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अग्नि स्वरूपामध्ये आम्ही झालो आणि आम्हाला लागोने दी पाप पुण्यांगा. आम्हाला पापही भोवलं नाही आणि पुण्यही भोवलं नाही. अशा प्रकारची आमची स्थिती झाली. कशामुळे झाली? तर नामस्मरणामुळे झाली. असा अभंगाचा शब्दशः भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. उरलेल्या अल्पशा वेळामध्ये अभंगावर चिंतन. विठ्ठल हा विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंग नामपर प्रकरणातील आहे. आणि अभंगातला महत्वाचा आजचा विषय असा आहे की नाम घेतल्यानंतर काय परिणाम होतो. माय बापांनो, आपला हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने बरोबर. आणि आजचा आपला पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला फक्त एवढंच कळणं गरजेचं आहे की आपण हा सप्ताह करतोय, नामयज्ञ करतोय, याच्या पाठीमागं प्रयोजन काय आहे. कारण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा प्रयोजनाशिवाय काहीच काम करत नाही. बरं, फायदा नसला तर कुणी कुणाचा काटा सुद्धा काढत नाही. काढतं का? आणि कीर्तन बोलत बोलत आहे बरं का तुम्ही. जर आपल्या जीवनामध्ये आपण कधीच नाही हल्लो, परिणाम काय होतो बरं का? नाही का बरं? नदी निरा नदी आपल्या जवळ आहे का? नदी आहे का? मग होय म्हणा की राव, मी का केस करतो का काय? आहे ना. निरा नदीच्या कडेला महाडुंगाची झाडं आहेत. महाडुंग आहेत का? महाडुंगाची झाडं ताते आहेत का? मोठी मोठी येडपटाची झाडं आहेत. अहो, ती झाडं कधीच हलत नाहीत. अहो, अशी सारखी टाईट असतात का? इतकी दिवस टाईट असतात ज्या वेळेला पावसाळा येतो. पावसाळा बघा, आता त्याच नदीमध्ये दुसरी झाडं असतात, ते तळाशी असतात. तळाशी आणि ते एवढीच वाढतात. त्याचं नाव काय हो माझ्या ध्यानात नाही. नदी वा मावशीने सांगितलं बरं. त्याचं नाव काय? लव्हाळा. आता लव्हाळा केवढा असतो? एवढा. पण लव्हाळ्याकडे एक लय गुण भारी आहो. लव्हाळा काय करतो माहिती का? नदीला पाणी आलं, नरड्यापर्यंत पाणी आलं का लव्हाळा खाली वागतो, जाऊ द्या म्हणतो का? आणि शेजारचा महाडुंग तसा नाही करत. महाडुंग असा टाईट राहतो. परिणाम काय होतो माहिती का? नदीचं पाणी वाढतं आणि त्या महाडुंगाच्या मुळ्यात जातं. मुळ्यात गेल्याबरोबर मुळ्यातली माती थोडी वाहून जाते. सगळी माती वाहून गेल्यानंतर काय जातं? महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे बाजती, तेथे लव्हाळे बाजती, तेथे लव्हाळे बाजती. महापुरे झाडे जाते, तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे वाजती. महापुरे जाते, तेथे लव्हाळे बाजती, तेथे लव्हाळे बाजती, तेथे लव्हाळे नदीच्या तीरावरती असणारे महाडुंग, मोठी झाडं माई बापांनो,
अहंकारामुळं वाहून गेली, नदी आटली आणि जसं जसं पाणी झालं कमी त्यावेळेला लव्हाळ टाईट झालं असं उभं तसं लव्हाळ्यासारखं राहायचं. परमार्थामध्ये संसारामध्ये तुम्हाला खरं सांगतो, हात जोडून सांगतो माई बापांनो, पोट तिडकीनं सांगतो, आपण या धर्माच्या मंडपामध्ये येत असताना आपण मंडपाच्या बाहेर आहे ना, तिथंच आपण किती मोठं आहे हे विसरायचं. हा पट्ट्याचं काय तसलं नम्र झाला बुद्धा गोंडीले अनंता तेने गोंडीले अनंता तेने गोंडीले अनंता नम्र झाला बुद्धा तेने गोंडीले अनंता तेने गोंडीले अनंता तेने गोंडीले अनंता. महाराजांनी उत्कृष्ट प्रमाण दिलं. नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता. पूर्वीच्या काळी गावागावामध्ये वाड होतं बघा, वाड बरोबर आपला सुद्धा गायकवाडांचा जुना वाडा होता ना, प्रत्येक गावामध्ये वाडे होते आणि त्या वाड्यामध्ये आत खोल्यालाही होत्या, पण वाड्यात शिरण्यासाठी एकच दरवाजा होता बरोबर. आणि त्यांच्याकडं खूप लाकडं होती सागाची वगैरे, पण सर त्याचं दरवाजा किती बुटकं होतं. दरवाजा बुटकं काय होतं माहितीये का, अतिथी आलेला दारातून वाकून आला पाहिजे बरोबर. मंदिरामध्ये शिरताना तो भक्त देवाच्या दारात वाकून गेला पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. भगवंताला प्राप्त करण्यासाठी फक्त काहीच लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. भगवंताकडे जाताना फक्त आपला गर्व अहंकार सोडून द्यायचा आणि नम्रतेनं जायचं. आणि कीर्तनाला बसल्यानंतर काय करायचं बरं, काय नाही का बरं. कीर्तनाला बसल्यानंतर ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला आपल्या हाताने टाळी वाजली पाहिजे, विठ्ठल विठ्ठल भजन म्हटलं पाहिजे. आमचा सप्ताह राहू द्या, तुमचा फायदा करून घ्या. तुम्ही म्हणाल महाराज आमचा फायदा काय होणार आहे, तुमचा लय फायदा होणार आहे हो. खरं सांगू का, आपण ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल नामाचा उच्चार करतो त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना अगदी 15चं ऑक्सिजन लेवल होती, 15 अगदी जगण्याची शाश्वती नाहीये, अशा वेळेला त्यांच्या मुखातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामाचा मंत्र उच्चार झाला. ती माणसं आता सध्या तरली आपल्या समोर आहेत. विठ्ठल 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 म्हणून विठ्ठल नामाच्या उच्चारानं हृदयातून आपलं रक्त शुद्ध होतं. वॉल आणि झापडे आपल्या गतीनं काम करतात आणि आतनं रक्त शुद्ध होतं. आणि आपल्या हात, आपण टाळी वाजवताना बघा बारकाईने ऐका, नियम असा आहे, टाळी वाजवताना इकडं कुठं असं असं वाजवायचं नाही येडगत. टाळी वाजवताना तोंडाच्या समोर वाजवायची. का, विठ्ठल नामाची हवा या ठिकाणाहून आपल्या हातामध्ये जर गेली तर आपल्या शरीरावरल्या दुर्भाग्याच्या रेषा पुसल्या जातात आणि आपल्या सौभाग्याच्या रेषा प्रखरतेनं काम करतात. 1 तासामध्ये थोडे तरी आपला फायदा होईल की नाही हो. म्हणून जोरात टाळी वाजवावी. ठाला विठ्ठल टाळ्या वाढल्या गड्या, टाळ्या वाढल्या बरं. जवळजवळ 15 मिनिटं झालं आमच्यातलं गडी कंबार बांधून बांधून ओरडतात, पण टाळी नाही कोणी वाजवली. पण लोकांना फायदा कळाला का, लगेच फायदा कळाला का माणूस लगे करतं बरं. आणि म्हणून आपण या सप्ताहाचं प्रयोजन काय आहे, सप्ताह कशासाठी, सप्ताहामध्ये काय करायचं खरं सांगू का. सप्ताहामध्ये आपल्याला आपला देह पवित्र करण्याची क्षमता प्राप्त होते. का, तर कीर्तनाची ताकद अशी आहे माई बापांनो. कीर्तन चांग कीर्तन चांग होया हरी रूप होया अंगा हरी कीर्तन चांग होया अंगा हरी रूप होया हरी रूप
कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये आपलं अंग हरिरूप झालं, आपण याच्यामध्ये एकरूप झालं तरच इथं येण्याचा फायदा आहे बरं. नाही तर इथं सगळ्यात मागं बसायचं, जांभाळ्या द्यायच्या. आणि काय काय लोक तर इतकी हुशार ना, अशी अशी बसतात बघा, अशी विठ्ठल विठ्ठल म्हणायची वाट बघायची. विठ्ठल विठ्ठल म्हटलं तेवढ्याच जांभळे घेतात. काय लोकांचे चमत्कार आहे महाराज. परमार्थामध्ये चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपलं चित्त असावं, आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी फायदा असावा. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्माचं पाप नष्ट करण्याची क्षमता संकीर्तनामध्ये आहे, पण ती प्राप्त करून घेतली पाहिजे. बरोबर. आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे बरं, काही नाही का बरं. काही लोक विचार करतात, माझ्या ज्ञानोबरांनी गोड होईमध्ये सांगितलं बरं, काही लोक एवढी स्वार्थी असतात, एवढी स्वार्थी असतात की ती लोक आपल्या दारामध्ये आपल्या घराच्या जवळ असणारी तुळस, त्या तुळशीला अगदी थोडस पाण्याचा नुसता असा फटका सुद्धा मारत नाहीत मारत आहो. आणि तीच माणसं आपल्या रानामध्ये असणाऱ्या द्राक्षेच्या बागेला विकत घेऊन दूध घालतात. मी माझ्या पदरचा एकही शब्द नारदाच्या गादी बोलणार नाही. ज्ञानोबराय विचारले, ज्ञानोबराय काय प्रयोजन आहे हो. ज्ञानोबराय सांगतात, तुळशीची या झाडा जो दुरोनी नका पे शिंतोडा, तो द्राक्षेची या बुडा ते दुधाची घाली. तो विकत घेऊन दूध घालतो. त्यावेळेला त्याला विचारलं, का असं करता तुम्ही. त्यानं गोड सांगितलं बरं, काय नाही का बरं. त्यानं सांगितलं, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण तुळशीचा फायदा काय आहे हो. आता मला तुम्ही सगळ्यांनी कीर्तनामध्ये बोलत बोलत सांगा बरं. तुळशीचा फायदा, पहिला फायदा सांगतो. तुळशीच्या लाकडाचं घर बनवता येतं का हो. अय तोपटेवाडी येतं का. इथं कुणाचं घर आहे का तुळशीच्या लाकडाच्या तुळव्याचं. नाही ना. बर तुळशीच्या पानाच्या पत्रावळ्या होत्यात का हो. नाही. बर तुळशीच्या झाडाला फळ येतं का हो. नाही. बर तुळशीच्या झाडाच्या खाली मसर बांधा येतात का हो सावलीला. मग फायदा काय आहे तुळशीचा. फायदा काय आहे. काय काय माणसं म्हणत असत्याल, तुळशीला आम्ही रोज पाणी घालतोय. महाराज असं कसं काय सांगतात. खरं सांगू का बरं, काय नाही ऐका बरं. आता याच्या विरुद्ध द्राक्षाचं ऐका बरं. द्राक्षेच्या बुडामध्ये जर दूध ओतलं तर एक एक घड एक एक किलोचा होतो बघा. साध्या रेटमध्ये बरं, अगदी 40 रुपये किलो जरी शेतकऱ्याला भाव मिळाला तरी किती पैसे होतात हो. मग फायदा द्राक्षेचा का तुळशीचा. तुम्ही म्हणला असलं प्रश्न अवघडच आहे बरं. आता फायदा बार काय नाही का बरं. द्राक्षीचा फायदा आहे, नाही असं नाही, पण द्राक्षाचा फायदा आता मार्च महिना बरोबर, एप्रिल लय तर लय मेचा शेवटचा महिना, तोपर्यंत द्राक्षाच्या पेट्या जाणार, मालक कडक कपडे घालून फिरणार. किती दिवस. एप्रिल महिना संपूस तरुण मे महिना लागूस तर एकदा खिशातलं पैसे कशाला गेलं, सणवार आला सगळं खर्चून झालं, मोकळा झाला की झाला का. तसं तुळशीला पाणी घालण्याचं प्रयोजन महाराज आपल्या दाराचं मांगल्य तुळस सांभाळते. याच्या पुढे जाऊन सांगतो, तुळस कोण आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी जाता, तिची देवावरी जाता, तिची देवावरी जाता. महाराजांनी उत्कृष्ट प्रमाण दिलं. वैकुंठाहुनी आली धन्य तुळशी माऊली. तुळस ही महाराज महापतिव्रता आहे.
आणि ती तुळस आपल्या मांगल्याचं रक्षण करते. खरं सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो, आपल्या दारामध्ये असणारी तुळस जर आपल्या घरी 8 ते 10 दिवसानंतर काही अनार्थ घडणार असेल, वाईट गोष्ट घडणार असेल, तर पहिली तुळस जळते. एवढं तुळस आपलं रक्षण करते. म्हणून तुळशीला पाणी घालावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भावे तुळशीदार पाणी जोडा हात, भावे तुळशीदार पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित वेळोवेळा. भावे तुळशीदार भावे तुळशीदार पाणी जोडा हात, आणखी महाराजांनी करेक्ट प्रमाण दिलं. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. तुळशीला वेळोवेळा 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 पतित म्हणावं, कारण तुळस पतितच आहे. आणि म्हणून तिला पाणी घालणं हे प्रयोजन आपलं आहे, बरोबर. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलत असताना आपल्याला सांगतात, जीवनामध्ये काय केलं तर जीवनामध्ये नाम घेतलं, बरोबर. आपल्याला चांगलं, आपल्या जीवनाचं सार्थक विश्वामध्ये कोण सांगत असेल, त्यांचं नाव संत आहे. महाराज, संतांचं जगावरती उपकार आहेत, माणसावरती उपकार आहेत. एवढं कमी नाही, संतांचं देवाच्या बायको सुद्धा उपकार आहेत. आहो, संतांचं देवाच्या बायकोवर उपकार आहेत. कुणावर उपकार आहेत? छोटासा दृष्टांत सांगतो, बरं काय नाही का. पंढरपूर मधली घटना आहे. पंढरपूरमध्ये दामाशेठच्या घरी एक छोटा मुलगा जन्माला आला. लहान मुलगा जन्माला आला. पंढरपूरमध्ये आनंदाचं वातावरण सगळीकडं. मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला. आणि त्या मुलाचं बारशाचा कार्यक्रम होता. आता आपण बारसं लवकर करतो बरं, पण जुनी परंपरा अशी होती की बारशाचा कार्यक्रम ते मुलगा चांगलं बोलायला लागल्यानंतर, चांगलं खेळायला लागल्यानंतर, चांगलं फिरायला लागल्यानंतर बारशाचा कार्यक्रम व्हायचा. महाराज, बारशाच्या कार्यक्रमाला दामाशेठ आणि गुणाई माता यांनी अगदी मर्यादित लोकांना आमंत्रण दिलं. आमंत्रण देत असताना विचार केला, म्हणले देवाला आमंत्रण दिलं असतं, पण एवढा मोठा कार्यक्रम नाही आणि देवाला कसं काय बोलवायचं. एवढा मोठा कार्यक्रम नाही, मग कसं असतं, मोठ्या कार्यक्रमामध्ये मोठ्यांना आमंत्रण असतं आणि छोट्या कार्यक्रमामध्ये छोट्यांना आमंत्रण असतं. म्हणून दामाशेठ आणि गुणाईनं देवाला थोडंसं आमंत्रण द्यायचा कंटाळा केला. पण खरं सांगू का, जी प्रतिष्ठित लोक असतात ते आमंत्रणाची वाट बघत नाहीत. ते काय म्हणतात, आपल्याला आमंत्रणाची गरज नाही, कळलं ना आपण जाऊया. महाराज, बारशाचा दिवस उजडला. अगदी सगळीकडे पळापळी चालू आहे. आणि पांडुरंग परमात्म्यानं विठेवरून आपलं निघायची तयारी केली. निघायची तयारी केल्याबरोबर रुक्मिणी मातेनं लांबून बघितलं आणि हाक मारली, कुठं चालला, कुठं निघाला. म्हणजे देवाची बायको असो, महाराजाचे असो, पोतराजाचे असो, घरातनं बाहेर चाललंय म्हणजे विचारतात. ते काही नवीन नाही आपल्याला. म्हणजे तुम्ही माग इमोशनल होऊन माझ्याकडे बघू नका, सगळं यात एकच आहे. विठ्ठला 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 विचारल्याबरोबर पांडुरंगाने सांगितलं, दामाशेठच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे, छोटासा कार्यक्रम आहे आपला, मी जाऊन येतो उभ्या. त्यावेळेला रुक्मिणी मातेनं सांगितलं, हो बरंच तुम्ही कुठं कुठं जाता, आम्ही काही म्हणत नाही, इथं थोडं जवळच कार्यक्रम आहे, आम्हाला जाना घेऊन. बालहट्ट, राजहट्ट आणि श्रीहट्ट हा पुरवावा लागतो, नाईलाज झाला. पांडुरंगानं सांगितलं, वेळ खूप झालेला आहे आणि आता तुझं लवकर उरकणार नाही, कारण महिला मंडळांचं नाही लवकर उरकत. का हो आई, उरकतं का? नाही उरकत. हवं पांडुरंगानं सांगितलं, तुझं उरकायचं नाही, राहू दे मरू दे. नाही म्हणले, मी आता हा गेली आणि हा पळत आली. रुक्मिणी माता पळत पळत आतल्या शयनगृहामध्ये गेल्या आणि माघारी येताना रुक्मिणी मातेनं एवढं चकमकीत, एवढं जी भारीपैकी शालू परिधान केला, ती रुक्मिणी माता बाहेर आल्याबरोबर देवाचंच डोळं दिपलं. देवानं असं डोळ्यावर हात ठेवला, अर म्हणलं एवढी चमकत तू आली, आता माझी झाली का इमेज कमी, आता माझं इमेज वजन कमी झालं का? असू दे म्हणले, चल आता यांना या गडबडीमध्ये जायला झाला उशीर झाला.
तोपर्यंत दामाशेठच्या वाड्यावरती अगदी बारशाचा कार्यक्रम अगदी पार हातातोंडाला जवळ आलेला आहे. सगळ्याची पळापळी चाललेली आहे. अशा पळापळीमध्ये अचानक दामाशेठच्या नामदेव पुत्र झाला विठोबार शासी आला 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 नामदेव पुत्र झाला विठोबार शासी नामदेव पुत्र झाला विठोबार शासी आला नामदेव पुत्र झाला नामदेव पुत्र झाला विठोबार शासी आला नामदेव पुत्र झाला विठोबार शासी आला विठोबार शासी विठोबार शासी नामदेव पुत्र झाला विठू बारशाशी आला. भगवान परमात्मा दामाशेठच्या दारामध्ये येऊन उभे राहिले. गोनाईनं आणि दामाशेठनं बघितलं, अरे 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 आपण तर आमंत्रण दिलं नव्हतं राव. आपण आमंत्रण दिलं नव्हतं ना, आपल्याकडून चुकलंय आणि तरी सुद्धा देव आलेत. आता काय करायचं, आता काय करायचं. दोघांना प्रश्न पडला. दारामध्ये येऊन उभं राहिल्यानंतर घराच्या थोडस आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवल्यानंतर कशा प्रकारे ओवळावं हे गोनाई मातेला कळना मारा. गोनाई मातेला कळेना. आता गोनाई माता नुसती इकडे तिकडे बघायला लागली आणि गोनाई मातेच्या मनामध्ये विचार आला, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा पेढी आता. देवा कशी पूजा करू, काय तुमची पूजा करू, आम्हाला काही सुचायला तयार नाही. आम्ही संभ्रमामध्ये पडलेलो आहे. भगवंताला आतमध्ये बोलवलं, घरामध्ये बोलवलं आणि बोलवल्याबरोबर महाराज बारशाचा कार्यक्रम पार पडला. बारशाचा कार्यक्रम पार पडला आणि पार पडल्याबरोबर ठरलं आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व अतिथींचा यथोचित आपला आदर सत्कार करायचा. आदर सत्कार करत असताना बाकीच्यांचा आदर सत्कार झाला, पण पांडुरंगाचा आदर सत्कार कोणी करायचा, कारण त्यांच्या तोडीचं त्या कार्यक्रमामध्ये दुसरं कोणी नव्हतं. दामाशेठने गुन्हा विचार केला, आता काय करायचं, कुणाला लावायचं बरं त्यांचा सत्कार करायला. काही वेळानंतर ठरलं, दामाशेठ म्हटले असं करूया, त्यांच्याच बायकोला लावूया, म्हणजे आपला प्रश्न मिटला नाही का. आणि मग रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी माता तुम्ही एक काम करा, आमचा छोटासा सत्कार आहे ना, तेवढं पांडुरंगापर्यंत आपला पोहोचवा तुम्ही द्या. आता त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पांडुरंगाला कोणी विचारना आणि रुक्मिणी मातेचा जय जयकार व्हायला लागला. भगवंताने विचार केला लागा, ह्याच्यामुळे मी हिला आणत नव्हतो, बरं याच्यामुळे हिला आणत नव्हतो. सगळं हिच्याकडेच जातात, सगळे हिलाच विचारतात. आणि मग रुक्मिणी मातेला आतल्या घरामध्ये नेलं आणि रुक्मिणी मातेच्या हातामध्ये शाल आणि श्रीफळ दिलं. आणि दिल्याबरोबर रुक्मिणी माता बाहेर येण्याच्या अगोदर देवानं विचार केला, हिचं एवढं किंमत आणि हिचं एवढं मार्केट वाढलंय, हिला आता थोडं तरी संभ्रमामध्ये पाडतो. आणि जशी रुक्मिणी माता बाहेर निघाल्या तसं देवाने हॉल मधले सगळेच गडी पांडुरंग केले. देवाने सगळे गडे पांडुरंगच केले. रुक्मिणी माता बाहेर आल्या, हातामध्ये शाल श्रीफळ घेतलंय, पण द्यायचं कुणाला हे कळना. द्यायचं कुणाला, त्याच्याकडे बघितलं की तो बी देव, त्याच्याकडे बघितलं की तो बी देव, त्याच्याकडे बघितलं की तो बी देव. आता रुक्मिणी मातेनं बघितलं, इकडं तिकडं बघितलं, लाजले गे माये आता कवना ओ बाळू, लाजले गे माये ना बाबा. ए तिकडे पाभे तिकडे चतुर्भुजा गोपाळ, तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ, लाजले गे माये आता कोण बाळ, लाजले गे माये आता कोण बाळ. रुक्मिणी माता या वातावरणामध्ये लाजल्या, माईबाप लाजल्या, स्वतःशी लाजल्या. आता एवढी मोठी मी देवाची बायको, पण मला देवच सापडत नाहीत, काय करावं. आणि हा सगळा प्रसंग ज्यांचं बारसं होतं का,
त्या नामदेवरायाने खुर्ची बसून बघितलं. नामदेवरायांनी खुर्ची बसून बघितलं आणि विचार केला, रुक्मिणी मातेला थोडेस काहीतरी मदत करावी, काहीतरी सहकार्य करावं, आईला मदत केली पाहिजे. म्हणून खुर्चीहून उठलं, तुरु 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 पळत आलं आणि रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं. हाताला धरल्यावर रुक्मिणी मातेने सांगितलं, काय रे? काय नाही म्हणजे तुम्हाला देव गावत नाहीत ना, तुम्हाला देव सापडणार ना. आता मला सांगा, एवढ्या दाबात चाललेल्या रुक्मिणी माता, देवाची बायको, एवढ्याशा पोराचं लगेच मानलं असेल असं तुम्हाला वाटतंय का? अय, नाही मानलं. त्यानं सांगितलं, माझं मी शोधील, तुला काय करायचं, जा तिकडं. नामदेवरायाच्या जीवाला वाईट वाटलं. नामदेवराय पुन्हा गेले, खुर्चीवर बसले, पण असं तुळू 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 बघतायत. रुक्मिणी मातेला देव नाही घावायचा, देव नाही घावायचा. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची काणी, देव लय चतुर, देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. देवानं घेतलेलं सोंग लय अवघड आहे आणि रुक्मिणी मातेला घावणं कठीण आहे. म्हणून बराच वेळ गेला. नामदेवरांनी उठून बघायला सुरुवात केली. रुक्मिणी माता हतबल झाल्या आणि रुक्मिणी मातेने परत विचार केला. म्हणलं, हे बारक काय म्हणत होतं तेवढं ऐकू तर निदान, ऐकू नाही तर जाऊ दे, चुकलेच असेल नाही तर बरोबर असेल. परत त्याच्यापर्यंत आल्या आणि म्हणल्या, नामा काय रे तू सांगत होता? अहो नामदेवराय म्हणले, मी तेच तुम्हाला हाका मारून सांगतोय राव. म्हणले, काय सांगतोय? तुम्हाला मी खून सांगतो, खून. विष्णुदास नामायेने दाविले खून, विष्णुदास नामायेने दाविले खून, विष्णुदास नामायेने दाविले खून, विष्णुदास नामायेने. वैजयंती माळगडा, वैजयंती माळगडा, शिवचलांचा वैजयंती माळगडा, वैजयंती माळगडा, वैजयंती माळगडा, श्रीवल्लभ विष्णुदास नामायेने दाविले खून, विष्णुदास नामायेने दाविले खून, विष्णुदास नामायेने दाविले खून. लाजले गे मायाता, लाजले गे मायाता, सोनाव वाळू, लाजले गे मायाता, लाजले गे लाजले गे मायाता, सोनाव वाळू, लाजले गे म्हणजे एवढ्या मोठ्या देवाच्या पत्नीला सुद्धा संतांचं उपकार मानावं लागलं, संतांचं उपकार म्हणावं लागलं. आणि तेच संत नादामच्या भाग्याने, नादामच्या भाग्याने, नादामच्या भाग्याने, हागे माझा आशीर्वाद, नादामच्या भाग्याने, नादामच्या भाग्याने, नादामच्या भाग्याने, हाची आमचा आशीर्वाद, हा घे आमचा आशीर्वाद, हा घे आमचा आशीर्वाद. नाद नांद नांद आमच्या भाग्य. वा वा विठाला विठाला विठाला. संतांनी जगताला सांगितलं, देवाच्या बायकोला सांगितलं आणि तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व आनंदाने, सर्व सुख ल्यालो सर्व आनंदाने. हे सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख झाले, सर्व अलंकार, सर्व सुख झाले,
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ नाम आलं पाहिजे. बरोबर. आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ नाम आल्यानंतर काय होतं, तर सदा सर्व काळ समाधान होतं. आता मला खरंच सांगा बसलेली मंडळी, आपल्या जीवनामध्ये सतत नाम येतं का हो? सतत नाम येतं का? आपल्या मनामध्ये, आपल्या तोंडामध्ये, आपल्या मुखातून नाम येत नाही असं नाही म्हणणं, पण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये कधी कधी नाम येतं, म्हणून कधी कधी समाधान. बरोबर. समाधान आपल्याला कधी 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 असतं, जास्त नसतं. संतांच्या मुखामध्ये सतत नामस्मरण असतं, त्याच्यामुळं संत सदैव समाधानी असतात. बरोबर. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी, पांडुरंग जागृती स्वप्नी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मरी, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग रे. भगवंताचं सतत नाम घेतलं, महाराजांनी प्रमाण दिलं. जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. प्रत्येकाच्या जागृती स्वप्नापर्यंत पांडुरंग परमात्मा असावा. आणि तो परमात्मा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला संतांच्या चरणाजवळ नतमस्तक व्हावं लागतं. बरोबर. संत आपल्याला काय करतात, तर आपल्याला नामाचं महत्व सांगून देतात. बरोबर. काय करतात, एक छोटासा दृष्टांत तुमच्या समोर म्हणतो. पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगातला दृष्टांत आहे. युद्धाच्या प्रसंगी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण रथावरती सारथी म्हणून आरूढ झाले, अर्जुन रथावरती बसला आणि अर्जुनानं अगदी तो रथ मध्यभागी गेल्यानंतर समोर बघितलं. समोर बघितल्याबरोबर सगळेच्या सगळे त्याचे नातलग, त्याचे घरातले, त्याच्या अगदी जवळची माणसं दिसायला लागली. अर्जुनाचं थोडंसं मनोबल, थोडंसं धैर्य खचलं गेलं. विचार केला, युद्ध करायचं, यांना मारायचं आणि मी युद्ध भोगायचं, कशासाठी करायचं? हे यांना मारून जर मला हे प्राप्त होणार असेल तर हे मला नकोय, याचा मी त्याग करतो, असा मनामध्ये संकल्प करून आता रथातून उतरायची तयारी झालेली. त्याच वेळेला भगवान श्रीकृष्णानं अंतरदृष्टीनं ओळखलं की आता अर्जुनाचं धैर्य खचलेलं आहे आणि अर्जुनाला अशा प्रसंगी काहीतरी आपण अगदी थोडा का होईना स्वार्थाच्या गोष्टी चार सांगितल्या पाहिजेत. बरोबर. अर्जुनाला मनामध्ये झालेला जो आजार होता, थोडक्यामध्ये तो आजार भगवान श्रीकृष्णानं ओळखला. त्याला ज्ञानोबराय बोलतात, असहाय्य देखोनी व्याधी अमृत सम दिव्य औषधी वैद्य सोचे निर्वधी निधानेची. एखाद्या माणसाला झालेला आजार गंभीर जर असेल तर तशाच प्रकारचा इलाज, तशाच प्रकारचं इंजेक्शन डॉक्टर देतात, त्याच्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. बरोबर. इंजेक्शन देण्यासाठी ठरवलं आणि गोड असं गीता स्वरूपामधलं इंजेक्शन, गीता स्वरूपामधला उपदेश हा अर्जुनाला सांगितला. अर्जुनाला सांगत असताना पुन्हा विचार केला, हे अर्जुनाला पटल का? जर काय होतं बरं, काय नाही का बरं, आपण संसारिक माणसं आजारी असलो, आपण विश्वासानं डॉक्टरांच्याकडे जातो ना, पण डॉक्टरांनी दिलेलं औषध आपण घेईलच याची गॅरंटी नाही. यावं माझ्या आयांनो, घेता का? कडू असल्यावर गोळ्यावर जाळीतनं पिकून देता का नाही? खरं सांगा, देता का नाही? तसं भगवान श्रीकृष्णाने विचार केला, कदाचित हे औषध दिलं पण हे औषध अर्जुनाला रुजेल का, अर्जुनाला पचल का? औषध असं द्यायचं ते अर्जुनाला आगोड लागलं पाहिजे प्यायला पण, आणि त्याचा परिणाम बी झाला पाहिजे. मग पुढं मौली ज्ञानोबराय सांगतात, रोगाते झिनावे औषध ते द्यावे तरी ते अतिव्रत व्हावे मधुर जैसे. औषध बी द्यायचं, गोड बी लागलं पाहिजे, रोग बी गेला पाहिजे. अशा प्रकारचा इलाज
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता स्वरूपामध्ये सांगितला आणि तो त्यांनी ओळखला म्हणून त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये समाधान शब्द वापरतात. काय शब्द वापरतात? समाधान शब्द वापरतात. मला खरं सांगा, समाधान हे मृत्यू लोकामध्ये किंवा मानवाला प्राप्त होतच नाही. कारण समाधान हे जडाच्या ठिकाणी राहत नाही. समाधान हे जडाच्या ठिकाणी राहत नाही. मग समाधान मानायचं कसं असतं? तर समाधानाचा अभाव घ्यायचा, समाधान मानायचं आणि मग जीवन जगायचं. बघा, काही गावामध्ये हॉटेल असतात बघा, हॉटेल. त्या हॉटेलमध्ये खूप मोठा बोर्ड असतो, समाधान हॉटेल. कधीतरी तुम्ही जा आणि त्या हॉटेल मालकाला विचारा, तुमच्या हॉटेलचं नाव समाधान हॉटेल आहे, पण तुम्ही समाधानी आहे का हो? ते म्हणला, कशाचं समाधान हवं? कधी गिरायक आमच्याकडे आलं तर समाधान वाटतं, कधी त्यांच्याकडे गेलं तर दुःख होतं. त्यातली त्यात अहो हॉटेल धंदा लय वाईट आहे. काही गिरायक असं येतं, जी वस्तू मागतं ती आमची अक्कलच बंद होते. म्हणले कसं काय? मग त्यानं सांगायला सुरुवात केली. म्हणले आमच्या दुकानामध्ये एकदा सकाळी सकाळी एक 2 गिरायक आल्याबरोबर बसले खुर्चीवरती. बसल्याबरोबर त्यांना विचारलं, म्हणजे वेटर आमचा गेला, त्यांच्याकडे मेनू ठेवला. म्हणजे तुम्हाला यातलं काय पाहिजे का? त्यांनी मेनू कडे बघितलं नाही, पण वेटरला विचारलं, म्हणले सगळ्यात गरम काय आहे? आता वेटरने विचार केला, सगळ्यात गरम म्हणजे? नाही म्हणजे सगळ्यात तीक्ष्ण काय आहे? आता एक वेटर होता विचित्रा, तो म्हणला आहे विस्तू. आता गरम काय असणार आहे दुसरं? म्हणले आता विस्तू म्हणल्यावर तर हे मागायचे नाहीत ना. आता विस्तू म्हणलं तरी त्यातलं दुसरं काय म्हणलं मध्ये? मग हा ना 2 प्लेट. वेटरने विचार केला, म्हणले हॉटेल आहे, खायची वस्तू मागायची का? विस्तू मागितला. पण दुसरा म्हणला जाऊ द्या, म्हणताय ना त्याची जिरव आण. दोघेच एक जण पळत पळत गेला, त्या हाळातला निकाऱ्यातला उलतानानं विस्तव काढला, 2 प्लेटामध्ये लोखंडी ठेवला आणि टेबलावर आणून ठेवला. पण एक गडी बिले हुशार हो. या गाड्यांनी काय केलं, सिगरेट काढलं, ब्रिस्टॉल काढले, दोघांनी 2 पेटाला निघाली. कशाचं समाधान? विठाला 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 जगतामध्ये समाधान नाही माय बाप, आणि संसारामध्ये तर समाधान नाहीच आहे. कारण संसार दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ चोहकडे इंगळ. संसारामध्ये दुःख नाहीये, मग दुःख हे संसार देतं आणि सुख हे नाम देतं. नाम आणखी काय करतं? नाम आपल्याला तारतं माय बाप. नाम आपलं तार. भव सिंधू तारक नाम. नामानं बरीच जण तारली. नामाने कुणाला तारलं? एक साधा दृष्टांत रामायणातला आहे. आता इथं 2 रामायणाचार्य आहेत, त्याच्या पुढे माझ्यासारख्याने काय सांगावं, पण आपलं थोडस तुटकं मुटकं. विठ्ठला विठ्ठला प्रसंग रामायणामधला आहे, त्रेतायुगातला प्रसंग आहे. रामसभा भरलेली आणि रामसभेमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. प्रश्न नारद मुनींना विचारला गेला. सांगा नारद मुनी, राम श्रेष्ठ का रामाचं नाम श्रेष्ठ? नारद मुनीला प्रश्न विचारल्याबरोबर नारद मुनी थोडस एक शांत झाले. 2 मिनिटं विचार करू लागले. कारण रामापेक्षा नाम श्रेष्ठ म्हणावं तर रामाचं कमी पण येते, आणि राम श्रेष्ठ म्हणावं तर नामाचं कमी पण येते. काय करावं? एक क्षणभर थांबल्याबरोबर सांगितलं, प्रश्न अवघड आहे, प्रश्नाचं उत्तर मी 2 दिवसानंतर देतो. सगळ्या सभेला हात जोडला आणि उद्या उत्तर देतो म्हटले. सभा मोडली आणि जाताना नारद मुनींना हनुमंतरायाला बाजूला घेतलं. हनुमंतरायाला बोलवलं. म्हणले हनुमंता, तुझ्याकडे थोडंसं काम आहे. हनुमंताने सांगितलं, काय काम आहे बोला बरं. म्हणले एक माझं थोडंसं छोटंसं उद्या काम करशील का? हनुमंतरायाने सांगितलं, तुमचं नाही काम करायचं. म्हणलं काम कुणाचं करायचं? काय काम आहे बोला. म्हणले एक सांगतो, उद्या ज्यावेळेला सभा भरेल ना त्यावेळेला तू सभेमध्ये यायचं, सगळ्याला हात जोडायचं, पण रामप्रभूंचे सद्गुरू विश्वामित्राकडे डोंकवून सुद्धा बघायचं नाही आणि यायचं रामचरणावरती बसायचं. बरं म्हणले त्यांनी काय होईल? काय नाही म्हणले, पुढचा प्रकरण मी सांगतो काय आहे ते, एवढं काम कर. म्हणजे ठीक आहे. सभा मोडली. दुसऱ्या दिवशी सभा भरली. परत सगळेजण रती महारथी सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रभू रामचंद्राचे सद्गुरू जे आहेत, सर जांबवंत जे आहेत, सगळे सण आहेत. आणि हनुमंतरायांची एंट्री झाली. हनुमंतराय सभेमध्ये आले. येताना सगळ्यांना नमस्कार केला.
सगळ्यांना नमस्कार केला आणि विश्वामित्राकडे डोंकावून सुद्धा बघितलं नाही. डायरेक्ट जाऊन रामचरणावरती जाऊन बसले. हनुमंतराय बसल्यापर्यंत कुणालाही काहीही चुकबुक लागलेली नव्हती बरं. पण नारद मुनी उठले आणि नारद मुनी विश्वामित्राच्या जवळ गेले आणि विश्वामित्राला सांगितलं, खरं सांगू का, तुम्हाला आजच्या सभेमध्ये काय अपमान वाटला का हो? वाटला का अपमान जरा? म्हणले नाही वाटला. अहो, रामाचा भक्त हनुमंता, दीड दमडीचा हनुमंता सगळ्याला हात जोडतोय आणि राव तुम्ही रामाचं गुरु आहे ना, बरोबर? विश्वामित्र कोण होते? रामाचे सद्गुरू ना. सद्गुरू असताना राव तुम्हाला नमस्कार सुद्धा केला नाही. तुम्हाला काय वाटतं का? तुम्हाला राग नाही का आला? महाराज, विश्वामित्रांचा क्रोध नारद मुनीनं अनावर आणला. म्हणजे नारद मुनीनं सावध केला आणि सावध केल्याबरोबर विश्वामित्रांच्या लक्षात आलं, बरोबर आहे, हा खूप मोठा अपमान आहे, हा खूप मोठा अपमान आहे. लगेच उठून उभे राहिले आणि प्रभूंना सांगितलं, प्रभू तुमच्या सभेमध्ये न्याय राहिलेला नाही. तुमच्या सभेमध्ये न्याय राहिलेला नाही. म्हणजे काय झालं? तुमच्या सभेमध्ये सद्गुरूंचा अपमान होतो, माझा अपमान होतो. कुणी केला अपमान? म्हणले हनुमंतानं केला. कधी केला? हनुमंता ज्या वेळेला आला ना त्यावेळेला सगळ्याच्या पाया पडला आणि माझ्याकडे डोकावून बघितलं नाही. हे मला सहन होणार नाही, मी सभा त्याग करतो. आता मला खरं सांगा, सद्गुरूंनी जर सभेचा त्याग केला तर त्या सभेला काही इंटरेस्ट राहील का हो? नाईलाज झाला माई बाप. प्रभूंच्या मनामध्ये विचार आला, काय केलं हनुमंतानं? म्हणले हनुमंतानं मला नमस्कार केला नाही, हनुमंतानं मला विचारलं नाही, हनुमंतानं मला शरण आलं नाही, म्हणून हनुमंताला दंड द्यायचा. आणि आता मला संकल्प सोडून तुम्ही सांगा तो दंड दिला पाहिजे. प्रभूच्या मनामध्ये विचार यायचा, अरे कितीतरी योजना माझी पत्नी रावणानं नेलेली होती, हनुमंतानं मला दावली. हनुमंतामुळे मला पत्नी मिळाली, हनुमंतामुळे मला वानर सेना मिळाली, हनुमंतामुळे मला कितीतरी सुख प्राप्त झालं. आणि आता हनुमंताला काय सजा द्यायची? काय सजा द्यायची? काय सजा द्यायची? विश्वामित्रानं संकल्प सोडायला लावला आणि सांगितलं, प्राणात्य सभा. प्राणात्य त्याला म्हणजे प्राणत्याग करायचा, त्याला मारायचं. प्राणात्य म्हटल्याबरोबर प्रभूच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू व्हायला लागले. अरे हनुमंताला मारायचं कसं? कसं हनुमंताला मारायचं? हनुमंत माझा काळजाचा घड आहे, हनुमंताशिवाय रामायण अधूर आहे, हनुमंताशिवाय काही चालत नाही, कसं हनुमंताला मारायचं? पण सद्गुरूंची आज्ञा होती. ठरवलं, म्हणले उद्या सकाळी शरयू नदीच्या तीरावरती हनुमंताला खडकावरती उभं करायचं, या तीरावरती तुम्ही उभं राहायचं आणि बाण सोडायचा. एका बाणामध्ये हनुमंताला उडवून लावायचं. महाराज, तो रामाचा बाण होता, तो सर्वसामान्याचा बाण नव्हता. रामाचा बाण कधीच वाया गेला नव्हता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण वचन ना जाई. वचन जाणार नव्हतं. रामप्रभू वचनबद्ध होते. रामप्रभूंच्या मनामध्ये अगदी हनुमंताविषयी प्रेम दाटून आलेलं होतं. पण आज्ञा सद्गुरूंची होती मायबाप, आज्ञा सद्गुरूंची होती. नाईलाज झाला. सकाळ दिवस उगवला आणि दिवस उगवल्याबरोबर नारद मुनी हनुमंताकडे गेले. हनुमंता कसं काय चाललंय? हनुमंताने सांगितलं, बरं आमचं काम केलं राव, बरं तुम्ही आम्हाला काल भेटला आणि आज आम्हाला मरायला आमचं उभं करायला लावले आम्हाला, आता आम्ही काय राहणार आहे का? नारद मुनीने सांगितलं, काळजी करू नको, तू शरयू नदीच्या तीरामध्ये जा, पाण्यामध्ये जा आणि डुबकी मारत असताना बाहेर निघताना श्रीराम जय राम जय जय रामचा जप कर. श्रीराम जय राम जय जय रामचा जप कर आणि त्या खडकावरती उभं राहा. बाण कितीही येऊ दे, हा माझा विश्वास आहे, तुला धक्का लागणार नाही. आणि विश्वास ठेवला माई बापांनो. हनुमंतरायानं त्या शरयू नदीच्या तीरामध्ये त्या डोहामध्ये आंघोळ केली, बाहेर निघले आणि नाम जपाचं चक्र चालू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हात जोडल्याने शिव उभे राहिले. राम प्रभूंनी समोर प्रत्यंचा धरली, बाण जोडला. राम प्रभूंच्या डोळ्यातून टप 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 अश्रू वाळवत होते. रामाला वाटलं माझ्या देखता हनुमंतराय मरणं हे नाही डोळ्याला सहन होत. पण सद्गुरूंची आज्ञा म्हणून बाण सोडला. वाऱ्याच्या वेगानं बाण गेला, पण हनुमंताच्या केसाला पण धक्का लागला नाही. एक बाण मारला, दोन बाण मारले, सप 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 वाऱ्यासारखे बाण गेले. हनुमंतरायला एकही बाण स्पर्श केला नाही. आता प्रभू रामचंद्र कंटाळले आणि विश्वामित्राच्या आज्ञेनं थांबले. पुन्हा सभा भरली. रामप्रभूंच्या त्या सभेमध्ये हनुमंताला उभं केलं आणि हनुमंताला विचारलं, हनुमंता अरे एवढ्या रामाचा बाण तू हुकवलास, काय केलंस?
त्यावेळेला सांगितलं मी फक्त आणि फक्त नाम घेतलं या बाता बरा हरी राम बाने हो हो बाता बरा हरी राम बाने बाता बरा हरी राम नाम राम बाता बरा हरी राम भाने तुका म्हण काळा भान तो डबरे बाता बरा हरी राम भाने बाता बरा हरी राम भाने राम नामाच्या ताकदीनं काय होतं तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा हाना तोंडावरी ना तोंडावळी बाता बरा हरी राम बाता बरा हरी राम नाम महाराज काळ सुद्धा त्या नामाच्या पुढं चमत्कार करत नाही किंवा कला दावत नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सुख आनंद निर्भर डुलत सुख आनंद निर्भर डुलत सुख आनंद निर्भर डुलत सुख सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार निर्भर गरसा सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व सुखल्याले सर्व अलंकार सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व अलंकार सर्व सुखल्याले सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो निर्गर निर्सा आनंद निर्भर डुलत सो ए सर्व सुख ल्याले सर्व अलंकार निर्गर गरसा सर्व सुख ल्याले सर्व सुख ल्याले सर्व अलंकार जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये बोलतात सदा सर्वदा भगवंताचं नाम घेतल्यानंतर आम्ही सर्व सुखाला प्राप्त झालो बघा आणि सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर आम्ही निर्भरतेनं किंवा निर्भयतेनं कुठल्याही प्रकारचं भय राहिलं नाही किंवा आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची पोकळी राहिली नाही निर्भर अशा अवस्थेमधलं अलंकार भोगायला लागलो किंवा सुख भोगायला लागलो आणि डुलायला लागलो. आता डुलण्यामध्ये बरेच प्रकार आहेत बरोबर काही नाही का. डुलत असताना काही मद्य प्राशन केलेले सुद्धा डुलतात ना. ते डुलणं इथं मान्य नाही बरं. काही लोकांना सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यात लहरा येतात आणि ते डुलतात. त्या डुलल्याला इथं महत्व नाही बरं. इथं डुलत असताना कसं डुलायचं. नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञान धूप लावू जगी. कीर्तनामध्ये डुलत असताना कोण डुलायचं हो महाराज? तुझी ढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हस्त पदराचे, अलकारे कृष्ण डोलकारे, घडे कृष्ण बेरकारे, हरकारे, कृष्ण डोलकारे, हरकारे, दुरकारे, कमल नयन हस वदन हसे, कमल नयन हस वदन हसे. महाराजांनी प्रमाण उत्कृष्ट दिलं. तुझं ये निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हसे बदन हसे. आपण त्या रंगामध्ये रंगलं पाहिजे आणि त्या रंगामध्ये डुललं पाहिजे. त्यावेळेला आपली उभा राहुनिया कैसा हलवित भाऊ, उभा राहुनिया कैसा हलवित भाऊ, कैसा हलवित बाहो, उभा राहुनिया कैसा हलवित बाहो. बापर कुमार देवी वरून विठ्ठल ना हो, विठ्ठल ना हो, बापर कुमार देवी वरून विठ्ठल राम, विठ्ठल राम. हरे कृष्ण डोल करे, डोल करे कृष्ण डोल करे, डोल करे, हरे कृष्ण डोल करे, डोल करे, हरे कृष्ण डोल करे, हरे करे कृष्ण डोल करे, हरे करे कृष्ण डोल डोल करे, हरे करे कृष्ण डोल करे, हरे करे कृष्ण डोल करे. डोल करे. उभा राहुनिया कैसे हलवितो बाहू, बापर कुमा देवी वरू श्री विठ्ठल राहू. हा किंवा हलकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. महाराज कृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला भगवान श्रीकृष्णांच्या, तर भगवान श्रीकृष्णांच्या नावानं माईबापांनो अगदी त्या मथुरेमध्ये त्या यमुनेमध्ये नुसता कृष्णाच्या बासरीचा आवाज आला तरी सुद्धा गवळणी महाराज डुलायच्या, गवळणी डुलायच्या. बरं आता कृष्ण आणि गवळणी किंवा कृष्ण आणि राधा याचा जर बारकाईने विचार केला ना तर खरं सांगू का देव आणि भक्ताचं संगम आहे. बरं पण काही काही लोकांनी त्याला इतक्या खालच्या थरात नेलं, इतक्या खालच्या थरात नेलं की नाव घेऊसं वाटत नाही. माय बाप बघा, कृष्णानं ज्या ज्या गवळणींना ज्या ज्या भक्तांना कृष्ण अवतारामध्ये शब्द दिला होता तो शब्द राम अवतारामध्ये फेडला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही आनंदामध्ये डुलायला लागलो. आमची अवस्था कशी झाली? अभंगाचं तिसरं चरण. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवती नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत नाही. असो कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवती नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवती नाही. देवीचं विजय बहुदाचा, देही जिवदाई बहुदाचा, देवीचं विजय बहुदाचा, असो ऐसा कोठे सर्व सुखल्यानो, सर्व सुखल्यानो, सर्व अलंकार, सर्व सुखल्यानो, सर्व सुख द्यालो, सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो, सर्व सुख
सर्व सुखाच्या आनंदामध्ये आम्ही अगदी भारावून गेलो. आम्हाला आमचं देहावर आम्ही आहे का नाही याचं तादात्म्य राहिलं नाही. एक साधा दृष्टांत तुमच्या समोर म्हणतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामधला दृष्टांत आहे. एकदा जगद्गुरु तुकोबरायांचे मेहुणे जिजाऊ आईसाहेबांचे बंधू महाराज जिजाबाईंच्या घरी आले, तुकोबरायांच्या घरी आले. आणि घरी आल्याबरोबर आनंद झाला, कारण आपला भाऊ कधीच न येणारा आज आपल्या घरी आला. आनंद झाला. अगदी कुणाच्या तरी कष्ट केलेलं, काम केलेलं, काही पैसे होतं, त्याचं थोडंसं सामान जमवलं, पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचं ठरलं. आणि आपल्या नवऱ्याला तुकोबरायांना विनंती करते, तुकोबराय खरं सांगू का, आजपर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, तुम्ही कुठं जात होता, आम्ही कधी अडवलं नाही, पण आज माझा भाव आलाय, माझ्या भावाला पुरणपोळ्याचा स्वयंपाक पाहुणचार करायचा आहे. फक्त तुम्ही माझी विनंती एक आहे, स्वयंपाक होईपर्यंत जेवण त्यांच्याबरोबर करा आणि तुम्ही भंडाऱ्याच्या डोंगरावरती निघून गेला तरी माझी काही अडचण नाही. महाराज विनंती केली, पण तुकोबरायांच्या मुखातून शब्द वेगळेच आले. ज्या वेळेला जिजाऊने सांगितलं की आपले पाहुणे आलेले आहेत, त्यावेळेला तुकोबरायाने सांगितलं, हे आमचे पाहुणे नाहीत बरं, हे आमचे पाहुणे नाहीत बरं. आमचे पाहुणे कोण आहेत? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळबळा वैष्णवांचा, ते आमचे पाहुणे आहेत. जिजाऊनं सांगितलं, व आमच्या भावाच्या बी गळ्यात माळ आहे ना, मग त्यांना पाहुणे म्हणा ना. ते माझे सोयरे सज्जन संगाती, ते माझे सोयरे सज्जन संगाती, पाय आठवे ते विठोबाचे, पाय आठवे ते विठोबाचे, ते माझे सोयरे जगती संगाती, ते माझे सोयरे संगाती, पाय आठवी ते विठोबा, विठोबाचे पाय आठवी ते तुकोबरायाने सांगितलं, ते माझे सोयरे सज्जन सखे, पाय आठविते विठोबाचे, जे विठोबाचं पाय आठवतात, याच्या व्यतिरिक्त आमचं कोणी सोयरं नाहीयेत. म्हणले नसू द्या, पण माझं एवढ्या वेळा ऐका. आणि खरं सांगू का, माणसाने कधीतरी ऐकायला लागतं बरं. जो कधीतरी ऐकतो ना महाराज, त्याला घरात मान असतो. अहो, आपण सारखंच ऐकतो म्हणून आपल्याला मान नसतो. विठ्ठला विठ्ठला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी मान्य केलं, ऐकलं आणि सांगितलं, जिजा मी तुळशीच्या वाट्यावरती नामस्मरण करत बसलोय, स्वयंपाक झाला की मला हाक मार. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आज माझ्या भावाबरोबर माझं पती कधीच घरी जेवायला नसतात, त्यांना रोज डबा घेऊन जावं लागतं, कुठंतरी भंडाऱ्याच्या डोंगरावर कधीतरी कुठंतरी भेटतात आणि तिथं कसं तरी असं बसत जेवतात. आज पुरणपोळी खाणार. किती आनंद झाला जिजाबाईला. जिजाबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, पुरणपोळीचा स्वयंपाक घातला आणि आनंदाच्या भरामध्ये कुठल्याच त्या पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. कशातच मीठ टाकलं नाही, सगळीकडे मीठ टाकायचं विसरलं. स्वयंपाक तयार झाला, तुकोबरायांना हाक मारली, या महाराज या जेवायला बसा, पानं केलेली आहेत. दोघ जण जेवायला बसले. जेवायला बसल्याबरोबर तुकोबरायांनी पहिल्यांदा पाणी फिरवलं आणि श्लोक घेतला. मदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो बेजा निजे यज्ञ कर्म. प्रसाद ठेवला आणि जेवायला सुरुवात केली. जेवायला जी सुरुवात केली ती इकडं तिकडं बघितलं नाही, ताटात होतं ते पटा 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 खाऊन घेतलं. आता मेहुण्यानं जेवायला सुरुवात केली, आमटी खातोय, एक घास खातोय, इकडं तिकडं बघतोय, आणि लागती बेचव लागती, पोळी खातोय, तोंडात घालतोय, बेचव लागती. आता काय करायचं बरं? तुकोबरांच्या शेजारी बोलता येणार ना. कसं तरी बिचारा अगदी 4-2 घास खाल्लं, पाणी पेला आणि ढेकर देण्याचं सोंग केलं. जेवण झालं. दोघ जण बसले, उठून बसले दुसऱ्या खोलीमध्ये. आता जिजाऊ बसायला जेवायला बसल्या.
जिजाबाईनं जेवायला बसत असताना आपलं ताट स्वतःच थोडंसं घेतलं आणि पहिला घास खाल्ल्याबरोबर जिजाबाईच्या लक्षात आलं कशातच मीठ नाही आता. आणि मग आपल्या नवऱ्याकडे गेली आणि सांगितलं, महाराज का हो, का मला सांगितलं नाही तुम्ही? म्हणले काय? अहो माझा भाऊ उपाशी राहिला. तुकाराम महाराज म्हणले आला असेल कुठनं तरी हॉटेलातनं नाश्ता करून. आणि बरीच मंडळी अशी आहेत महाराज. बरं, घरी केलेला बायकोनी चहा असताना चहा घरी पित नाहीत, गडी हॉटेलमध्ये जाऊन पितात. का माहितीये का? घरची कबशी फक्त लयत लय 4 माणसाच्या तोंडाला लागली असती, हॉटेलमधली कबशी 100 माणसाच्या तोंडाला लागली असती. हा, किती पवित्र आहे. घरचं चहाचं पातीलं रोज घासलं जातं, हॉटेलमधलं 8 दिवसात एकदा घासलं जातं. तुकोबराय म्हणले ते आला असेल कुठं तरी काहीतरी खाऊन. म्हणले नाही नाही, माझा भाऊ माळकरी तसा नाही, तो कुठं काय खाणार. मग म्हणले येताना मित्राच्या घरी गेला असेल. नाही नाही म्हणले, मित्राच्या पण घरी गेला नाही. मग काय झालं बरं? अहो म्हणले महाराज, आपण केलेल्या स्वयंपाकामध्ये कशातच मीठ नाही. तुमचं काम होतं ना सांगायचं. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, अगं काय खातो आम्ही कासया संगाती, कैसे लागते नीन मुखे, कैसे लागते नीन मुखे. कासया संगाती कैसे लागते मुखे, कैसे लागते मुखे. हे काय खातो मी कासया संगाती, कैसे लागते, कैसे लागते तुकोबराय जिजाईला म्हणाले, अगं जिजा मला काय विचारतेस? काय खातो आम्ही कासया संगती, कैसे लागते हे नेनो मुखे. माझ्या तोंडाला विचार, मला काय कळतंय तेव्हा? आम्हाला ते काहीही भान नसतं. मग आम्ही काय करतो? दीन रजनी हाची दंडा म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. मोरे आहार झाला विठ्ठल आम्हासे, विठ्ठल आम्हासी, हा विठ्ठल आम्हासी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू झाले तू. तुका म्हणे पोट रागचिन राय खादले खाय आवडीये, आवडीये. तुका म्हणे खाऊ आनंदाचे लाडू. आम्ही त्या आनंदाचे लाडू महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे विठ्ठल म्हणून खातो, भगवंत म्हणून खातो. आम्हाला याच्यामध्ये काहीही कळत नाही. आणि म्हणून त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या हे लक्षात नव्हतं की मी काय खातोय. एवढं नामस्मरणामध्ये तल्लीन होतं. आपण सुद्धा सगळं कोणी झोपलं असलं, अगदी पिंगत असलं तर जाग व्हा आणि कडकडून जोरात डोळ्यात हातानं टाळी वाजवा आणि एकदा त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या. विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. चला 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 हरी जय 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 विठोबा रकुमाई. जय 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 विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. हरि 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 विठोबा रकुमाई, 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 विठोबा रकुमाई.
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा जय 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 विठोबा विठोबा कमरदा हरी श्री विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा राम सदा नाम घोष करो हरिकथा सदा नाम घोष करो हरिकथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोटे आठवची नाही देहची विधेयी भोगू दशा. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे 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 आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व आनंदाने सर्व सुख ल्यालो सर्व आनंदे निर्माण दुलदास आनंदे निर्माय दुलदास दुलदास आनंदे 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 निर्माय आनंदे निर्भय डुलताच 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 आनंद निर्भय डुलताच गर सानी पनी पग पमग पमरे रे सा रे मरे म पनी मबनी पनी नी पनी रे रे पनी रे सारे रे म मरे पमरे सा गर सा रे रे सा गर सा रे रे सा पमरे मरे सनी सा पमरे मपनी पमरे मपनी सनी पनी पमरे रे मपनी सा रे मपनी सा रे मपनी रे मपनी सा रे मपनी सा रे मपनी सा सा वाह वाह आनंदे निर्भय डुलतो सारे मपा
सानी प मरे मरे सानी प मरे मरे सानी प मरे मरे रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि सा निर्भर से आनंद निर्भर सर्व सुख ल्यावे सर्व अलंकार सुख ल्यावे सर्व अलंकार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बोलतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा. आता जर सारांश अभंगाचा सगळ्या पहिल्या बारकाईने ऐका तर प्रस्तुत अभंगाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकोबराय शब्द वापरतात सदा नामघोष करू हरिकथा, बरोबर. आणि शेवटच्या चरणामध्ये शब्द वापरतात आम्ही झालो अग्निरूप. जर साध्या भाषेमध्ये विचार करायचं झालं किंवा अज्ञानी जीवानं आपल्यासारख्यानं विचार करायचं झालं तर पहिल्या चरणामध्ये सदा सर्व काळ नाम घेणारा, शेवटच्या चरणामध्ये अग्निरूप होतो. आता मला सांगा, अग्निरूप झाल्यानंतर पाप काय आणि पुण्य काय हे राहील का हो? मग इथं थोडीशी विसंगती आपल्याला वाटते. याचा अर्थ काय असावा? याचा काय अर्थ असावा? तर याचा अर्थ असा, जगद्गुरु तुकोबरायांना इथं व्यथित असं करायचंय की मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला येऊन आमचं जीवन कृतार्थ होण्यासाठी सदा नामघोष केला. पहिलं चरण बरं. दुसऱ्या चरणामध्ये त्याच्यामुळं आम्हाला सदा सर्व काळ आनंद प्राप्त झाला, समाधान प्राप्त झालं, बरोबर. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात आम्ही सदैव त्याच्यामध्ये डुलायला लागलो. आम्हाला देहावर आहे, देहीची विदेही दशा भोगली. पण घडलं काय बारकाईने ऐका. महाराजांना इथं असा शब्द व्यतीत करायचा आहे की आम्ही हे सगळं केल्यानंतर अग्नी स्वरूपाला प्राप्त झालो. अग्नी स्वरूपाला प्राप्त होणे म्हणजे आपल्याला फक्त मरणच कळतं. आपल्याला काय कळतं? फक्त मरण कळतं. पण शास्त्रामध्ये दोन प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये दोन प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. पहिला अग्नी नाम अग्नी आणि दुसरा अग्नी ज्ञान अग्नी. आम्ही नाम अग्नीच्या आधारानं ज्ञान अग्नीपर्यंत येऊन पोचलो. आणि एकदा ज्ञान अग्नीपर्यंत येऊन पोचलो त्यावेळेला अवस्था कशी झाली तर वारा येतो, वारा. आणि वाऱ्यामध्ये उंच उंच निर्गिलीची झाडं असतात. वाऱ्यानं असं थोडंसं धक्का लागल्याबरोबर हालतात. पण ती झाडं वारा संपला तरी सुद्धा हालतच राहतात, बरोबर. ते लगेच थांबत नाहीत. तसं आम्ही एकदा त्या पदाला पोचलो. आम्ही आधी सकामतेनं केलं पण नंतरच्या काळामध्ये ते निष्कामतेने सुद्धा व्हायला लागलं. याच्या पुढे जाऊन तुम्हाला थोडा पुरावा देतो. आपल्या गावामध्ये कुंभार राजा असतात, बरोबर. कुंभार राजा त्या चक्रावरती काही चिखल ठेवतात, बरोबर. आणि चिखल ठेवल्यानंतर त्या चक्राला अशी गती देतात, एवढी गती देतात, एवढी गती देतात. आणि त्या चक्रावरती त्या चिखलापासून फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, त्या मातीला मडक्याचा आकार देतात, गाडग्याचा आकार देतात, घागरीचा आकार देतात. तोपर्यंत ते चक्र गरगर गरगर फिरत असतं. कुंभार राजा त्या मडक्याला आकार देऊन हातामध्ये घेतो आणि खाली ठेवतो. मला सांगा, कुंभार राजानं मडकं काढलं, चक्र लगेच थांबतं का? ते चक्र तसंच फिरत राहतं. तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमचा देहामध्ये तो असणारा ज्ञान अग्नी अशाच प्रकारे तेवत राहिला आणि अखंड आम्हाला पापही बाधलं नाही आणि पुण्यही बाधलं नाही. असा अभंगाचा सारांश ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राम तुकाराम 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 तेरे नाते में ना